आणि कॅचमेंट एरियात पण सगळीकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी गेलं, दुकानांमध्ये पाणी गेलं. आणि आता पाऊस ओसरल्यानंतर जे मी सकाळी पाहत होतो टी व्हीमध्ये की मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आणि चिखल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे कुठली रोगराई होऊ नये म्हणून मी तात्काळ जिल्हाधिकारी पुणे आणि दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त या सर्वांनाच निर्देश दिले की सर्व टीम त्या ठिकाणी लावा, लोकांना मदत करा. त्याचबरोबर BVG आणि सुमित एंटरप्राइजेसची लोक जवळपास 1000 लोकांना देखील मी त्यांची मदत घेण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून तिथल्या नागरिकांच्या घरामधले झालेलं चिखल, आलेली घाण आणि ते रस्ते, गल्लीबोळ या सगळ्याच ठिकाणी जे काही चिखलाचं साम्राज्य तिथे पाहायला मिळालं ते तात्काळ शेवटी नागरिकांना हे सगळं साफ करणं प्रत्येकाला त्याला अवघड आहे आणि म्हणून त्यांच्या मदतीला प्रशासनाने उभं राहावं आणि त्यांना मदत करावी आणि त्यांचं जीवन पूर्ववत करावं यासाठी मी सूचना दिली. मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी काल आढावा घेतला आणि त्यांना सूचना केलेल्या आहेत की गणपतीपूर्वी हे रस्ते चांगले झाले पाहिजे. कोकणात जाणाऱ्या लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये, दिलासा मिळावा यासाठी मी स्वतः बैठक घेतली आणि मी त्यांचं कामाचा आढावा सातत्याने घेत राहीन आणि मी वेळ पडल्यास व्हिजिट देखील करेन. त्यांना गेल्याही वर्षी आपण विम्याचं कवच दिलं होतं. गोविंदा एक थरारक थर लावतात आणि त्यामध्ये काही गोविंदा जायबंदी जखमी होतात, काय दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणून शासनाने गेल्या वर्षापासून विम्याची कवच देण्याचं ठरवलं, निर्णय घेतला, ती पॉलिसी आणि त्याप्रमाणे आम्ही लागू केले. पोरबंदरच्या रस्त्याच्या देखील PWD आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्यात. जेवढे रस्ते आहेत हे सर्व रस्ते त्यावर तात्काळ दुरुस्त व्हावेत. त्यामुळे वाहतूकदारांना